आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंग्याला वंदन। देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। तिन्ही सैन्य दलांकडून लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलामी। दिल्लीतील लाल किल्ल्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। दिल्लीतील लाल किल्ल्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून लाल किल्ला परिसरात पुष्पवृष्टी तर 21 तोफांची सलामी। विकसित भारत 2047 हे फक्त शब्द नाहीत तर त्यामागे कठोर प्रयत्न। विकसित भारत 2047 साठी भारताच्या नागरिकांनी त्यांची मतं नोंदवली। नागरिकांनी सुचवलेले मुद्दे पाहून मला आनंद झालाय। पंतप्रधान मोदींकडून भावना व्यक्त। दिल्लीतील ध्वजारोहण सोहळ्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती। कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाचीही उपस्थिती। 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक भरावं यासाठी आमची तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिजन। नैसर्गिक आपत्तीमुळे आपली सर्वांची चिंता वाढली आहे। गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचं संकट वाढलं। नरेंद्र मोदींचं वक्तव्य। 12 कोटी लोकांच्या घरात नळातून पाणी पोहोचतंय। आम्ही लोकांच्या घरापर्यंत प्राथमिक गरजा पोहोचवल्या आहेत। कोरोना काळात कोट्यावधी लोकांचं लसीकरणही झालं। मोदींचं प्रतिपादन। बँकिंग क्षेत्रात मोठी सुधारणा झाली। आपल्या देशातील बँका आता जागतिक बँकांच्या पंक्तीत। देशातील सर्व स्तरातील लोक आता बँकांशी जोडले गेले। मोदींचा विश्वास। देशात येत्या 5 वर्षांमध्ये 75,000 नव्या वैद्यकीय महाविद्यालयात जागा निर्माण करणार। पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा। पूर्वी सरकारकडे मागावं लागायचं, आता सरकार लोकांना सुविधा देतंय। देशाचा हा सुवर्ण काळ, ही संधी जाऊ द्यायची नाही। मोदींचं वक्तव्य। गुजरातच्या कच्छ येथील भारत पाकिस्तान सीमेवर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। बीएसएफ जवानांकडून सीमेवरील मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा। बीएसएफचे डीआयजी अनंत सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण। महाराष्ट्र सदनमध्ये 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा। निवासी आयुक्त रुपेंद्र सिंह आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण। महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई। मुख्यमंत्री शिंदेंचं वर्षा निवासस्थानी मंत्रालयात ध्वजारोहण। महाराष्ट्र पोलीस दलाच्या बँडकडून महाराष्ट्र गीत सादर। महाराष्ट्र पोलिसांकडून भारतीय ध्वजाला सलामी। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण। विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण पार पडणार। पुण्यात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती। विधान भवनात पार पडला सोहळा। नागपूरच्या संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते तिरंग्याला वंदन। संघ मुख्यालयात मोठ्या संख्येनं संघाचे कार्यकर्ते उपस्थित। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी केलं ध्वजारोहण। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त भूषण गगराणींनी केलं तिरंग्याला वंदन। मुंबई महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी देखील उपस्थित। लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 जमा। रक्षाबंधनाआधीच सरकारचं गिफ्ट। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्व बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात। 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। नाशिक जिल्ह्यात 1,43,000 महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार। योजनेस पात्र ठरूनही बँक खातं आधार लिंक नसल्यानं लाभ देण्यात अडचणी।
कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद. नगर विकासाची फाईल वाचल्याशिवाय सही नाही दादांची भूमिका. तर अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन, शिंदे आक्रमक. सूत्रांची माहिती. मला आघाडी बिगाडी नको, तर निवडणुकीत कोणत्याही आघाडीत जाणार नाही. 29 तारखेला अंतर्बलीच्या बैठकीत मोठा निर्णय. जरांगेंची माहिती. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहादाच्या सुसरी धरणावर विद्युत रोषणाई. धरण परिसरात तिरंगी विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्याच्या कोयना धरणाच्या भिंतीवर शिवछत्रपतींची प्रतिमा. धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई. इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण विद्युत रोषणाईने सजलं. धरणाचे 5 दरवाजे उघडले. स्वातंत्र्य दिनानिमित्त 5ही दरवाजे तिरंग्याच्या रोषणाईने सजले. नांदगाव मधल्या शासकीय इमारत तिरंग्याच्या आकर्षक विद्युत रोषणाईने सजली. तर शहराच्या महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील आकर्षक रोषणाई. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांच्या पानांमधून तिरंग्याच्या स्वरूपातील आकर्षक सजावट. पुण्यातील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्याकडून करण्यात आली सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला तसंच भुसार बाजाराचं कामकाज बंद. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी, मांजरी, उत्तमनगर, खडकीतील उपबाजाराचं कामकाज बंद. अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पुण्यात दाखल होणार. सारसबाग गणपती मंदिरात यात्री आरती करून पुण्यात यात्रेला सुरुवात होणार. तर हडपसर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी सभा पार पडणार. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी. महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांना 20 ऑगस्ट पासून कोल्हापुरातून सुरुवात होणार. राज्यात महायुतीचे 9 मोठे मेळावे होणार. पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. गोंदियाच्या विधानसभेवरून महायुतीतील राष्ट्रवादी भाजपमध्ये रस्सीखेच. गृह मतदारसंघ असल्यामुळे आम्हाला जागा मागण्याचा अधिकार. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. तर भाजपची पारंपरिक सीट असल्यानं जागा आम्हालाच मिळेल. भाजप नेते परिणय फुके यांचा दावा.